श्री स्वामी समर्थ. एखाद्या व्यक्तीचा अपघात होतो, तो कशामुळं? पत्रिकेमध्ये अष्टमस्थानी मृत्यूस्थान आहे आणि मृत्यूस्थानामध्ये जर पापग्रह बसला असेल किंवा मृत्यूस्थानावर जर पापग्रहाची नजर असेल किंवा मृत्यूस्थानात जर ग्रह युतीत असतील आणि त्यात जर वास्तूमध्ये नैऋत्य कोपरा वीक असेल, त्याला पितृस्थान असं म्हणतो आपण. राहू केतूची दिशा आहे ती. तिथे जर नैऋत्य दिशा वीक आहे, अष्टम स्थान वीक आहे पत्रिकेमध्ये, तर अशा स्थितीमध्ये ऍक्सिडेंट होण्याची चिन्ह बऱ्यापैकी जास्त असतात. मग आपण काय केलं पाहिजे? मग आता समजा वास्तूमध्ये काय गडबड आहे, तर वास्तूमध्ये ही गडबड आहे, ही नैऋत्य आहे, ही पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, आग्नेय, वायव्य, नैऋत्य आणि ईशान्य. तर ही नैऋत्य कोपरा आहे ना, नैऋत्य कोपरा जर वीक असेल, शास्त्र सांगतं असं, जर वीक असेल तर छोटा मोठा ऍक्सिडेंट होतो, असं नैऋत्य कोपऱ्या त्याचा ठिकाण किंवा शास्त्र सांगतं. त्यात पत्रिकेत अष्टम स्थान वीक असेल तरीही छोटा मोठा ऍक्सिडेंट होण्याची चान्सेस जास्त असतात. बाकी सगळ्या गोष्टी प्रारब्धावरती अवलंबून आहेत. शास्त्र जे सांगतं, जसं आग्नेय कोपऱ्यामध्ये कुठली बाधा येता कामा नाही, दक्षिणेमध्ये कुठली बाधा येता कामा नाही, नैऋत्य कोपऱ्यामध्ये कुठली बाधा येता कामा नाही, पश्चिम दिशेमध्ये बाधा येता कामा नाही. जर ही 8 दिशा आणि हे ब्रह्मस्थान, हे ब्रह्मस्थान, जर ब्रह्मस्थान अशा 10 दिशामध्ये जर यदा कदाचित काहीतरी बाधा आली तर काहीतरी होत असतं. तर माझं मत असं आहे की ऍक्सिडेंट होण्यासाठी, अपघात होण्यासाठी कुंडली तेवढीच कारणीभूत, तेवढेच वास्तू कारणीभूत आहे. त्यामुळं वास्तू बघत असताना ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र हे एक जोडी आहे आणि ते बघूनच आपण आपलं घर घ्यावं. कुंडलीच्या हिशोबाने आपल्याला घर कुठल्या दिशेचं लाभतं ते घ्यावं. त्याच्यावरती आपल्याला काही उपाययोजना करून अपघात होणार नाही याची दक्षता घेऊन, उपाययोजना करून आपल्याला त्याच्यापासून बाहेर निघता येईल किंवा ऍक्सिडेंट न होण्यासाठी, अपघात न व्हावा त्याच्यासाठी आपल्याला ती जागा करेक्ट करून अपघात टाळता येईल. मला आणखीन खोलवरती बोलता येत नाही. का बोलता येत नाही? पण नेमकं कुठल्या वयाचा माणूस कुठल्या वास्तूमध्ये राहतोय, त्याचा कुठला ग्रह पत्रिकेमध्ये अष्टमस्थानात आहे, हे बघूनच पुढे बोलता येतं. पर्टिक्युलर कुठल्या व्यक्तीची पत्रिका असते तर मला खोलवरती जाऊन उत्तर देता आलं असतं. पण आता सस्पेन्स प्रश्नावरती किंवा जनरल प्रश्नावरती एवढंच उत्तर देता येईल. जर का खोलवरती प्रश्न कोणी विचारला तर खोलवरती उत्तर देण्याचं माझं काम आहे. तिथपर्यंत आपण काळजी घ्या, जाणकारांचा सल्ला घ्या. वास्तू घेताना नैऋत्य कोपरा किंवा सगळेच कोपरे महत्वाचे असतात आणि पत्रिकेमधलं अष्टमस्थान चेक करा. आपल्या जीवाला कुठलाही धोका, अपघात होणार नाही याची दक्षता आपण घ्यावी, जाणकारांचा सल्ला घ्यावा आणि आपलं आयुष्य सुंदर करावं. आजच्या कार्यक्रमामध्ये इथेच थांबतो. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. वास्तू आणि ज्योतिष विषयक अचूक मार्गदर्शनासाठी गुरुश्री वास्तू चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.